नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोरे या उद्धव ठाकरेंवर केलेल्या एका विधानामुळे चर्चेत आल्या असतानाच आता त्यांच्या माजी ओएसडी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरीचं आमिष दाखवून 9 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नीलम गोरेंच्या माजी ओएसडी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया. नोकरी देण्याच्या बहाण्यानं अनेक तरुणांची फसवणूक होत असते, पण या प्रकरणात मात्र राजकारणी नेत्यांच्या ओएसडी कडूनच फसवणूक करण्यात आली आहे. मुलाला सरकारी नोकरी देतो असं सांगून नीलम गोरे यांचे माजी ओएसडी सचिन चिखलीकर यांनी एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला आपल्या साथीदारांच्या मदतीने सुमारे 9 लाख रुपयांना गंडवलं आहे. रत्नागिरीतील विशाखा बनप या 60 वर्षीय महिलेचे पती 2019 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झाले होते. BA पर्यंत शिकलेल्या आपल्या मुलासाठी ते नोकरी शोधत असतानाच 2021 मध्ये त्यांची गोरे यांचे माजी ओएसडी राहिलेल्या चिखलीकर यांच्याशी ओळख झाली. चिखलीकर हे मंत्रालयात ओएसडी आहेत आणि ते पैसे घेऊन नोकरी लावतात अशी माहिती त्यांना मिळाली. फेब्रुवारी 2021 मध्ये चिखलीकर हे नीलम गोरे यांच्यासह जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला गेले. त्यावेळी बनप यांनी ओएसडींची भेट घेऊन मुलाच्या नोकरीबाबत सांगितलं. त्याचवेळी चिखलीकरने बनप यांच्याकडे 2 लाखांची मागणी केली. बनप यांनी त्यांना 2 लाख चेक दिले. त्यानंतर पुढे एप्रिल 2021 मध्ये चिखलीकरने चारुदत्त तांबे या व्यक्तीशी बनप यांची ओळख करून दिली. पुढे आरोग्य खात्याची परीक्षा रद्द झाल्याचं समजताच बनप यांनी चिखलीकरकडे पैसे परत मागितले. तेव्हा त्याने ते पैसे चारुदत्त तांबेला दिल्याचं सांगून त्यांना भेटायला सांगितलं. त्यानुसार बनप यांनी तांबेकडे पाठपुरावा सुरू केला. त्याने सेंट्रल रेल्वेत लिपिक पदावर नोकरीला लावण्याचं आश्वासन दिलं, पण त्यासाठी कुठलीही हालचाल झाली नाही. तांबेने सेंट्रल रेल्वेची लिपिक भरती परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द झाली आहे आणि काम करणाऱ्या रेल्वेच्या अधिकाऱ्याला अटक झाल्याचं बनप यांना सांगितलं. मात्र तुमच्या मुलाला कृषी खात्यात लिपिक म्हणून नोकरीला लावतो असं पुन्हा आश्वासन दिलं. त्यामुळे बनप यांचा तांबेवर विश्वास बसला. तांबेने त्यासाठी 14 लाखांची मागणी केली. तांबेने आणखी एका व्यक्तीशी बनप यांची ओळख करून दिली. त्या व्यक्तीने आणखी 2 लाखांची मागणी केली. बनप यांनी हे पैसेही दिले. नोकरीच्या आमिषानं मुलाने सप्टेंबर 2023 मध्ये लिपिक पदाची परीक्षा दिली. गेल्या वर्षी फेब्रुवारीत कृषी खात्यातील लिपिक परीक्षेचा निकाल लागला. त्यात आपल्या मुलाचं नाव नसल्याचं बनप यांना कळताच आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी माहीम पोलीस ठाण्यात सचिन चिखलीकर सह चारुदत्त तांबे आणि आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दुसरीकडे चिखलीकर याच्या विरोधात नेत्यांचे ओएसडी असतानाच अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आल्यानं त्यांना पदावरून हटवण्यात आलं होतं. चिखलीकरने अशा प्रकारे अनेकांना गंडवल्याचा पोलिसांना संशय आहे. आता या प्रकरणामुळे आणखी काही प्रकरणं उजेडात येतात का हे पाहावं लागणार आहे.